आदेश मेरे गुरु जी को आदेश, नवनाथ जी को आदेश, नाथ संप्रदाय नाथ भक्त सभी को आदेश. तर मित्रांनो, मागील काही व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितले असणार बरेचसे काही विषय आपल्या समोर झालेले आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आवडीचा विषय मुंजा या विषयावर पुन्हा एकदा आपण आलेलो आहे. मी गुरुवर्य नाथप्रेमी किरण महाराज पवई मुंबई येथून. तर तुम्हाला आता पुन्हा एकदा मुंजाचा हा व्हिडिओ आहे. तर मुंजाचा व्हिडिओ परत एकदा बनवण्याचं कारण हे आहे की पहिल्या व्हिडिओला जसं तुम्ही मला प्रेम दिलं, त्याच कारणाने बरेच लोकांनी सांगितलं, की "दादा, मुंजामध्ये आणखी काही प्रकार आहेत, त्याच्यावर देखील तुम्ही एक छोटासा व्हिडिओ बनवा." तर मग मी तुमच्यासाठी आता परत एकदा मुंजाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर या विषयावरती मुंजा म्हणजे काय? हा विषय पहिलाच झालेला आहे. मुंजाचे प्रकार किती असतात? या विषयावर आपण चर्चा करणार आणि याच्यावरती हा व्हिडिओ आधारित असणार आहे. तर मुंजाचे प्रकार. आता मुंजाचे बरेचसे प्रकार राहतात आणि बऱ्याचशा ठिकाणी मुंजाला वेगवेगळ्या नावाने जाणलं जातं. तर मुंजा इथं मुंबई, महाराष्ट्र या नगरीमध्ये आपण त्याला मुंजा बोलतो. मुंजाचं देवस्थान असतं. मुंजा बाबा प्रसन्न पण लिहितात बरेच लोकं. मुंजा हे बऱ्याच लोकांचं कुळदैवत देखील आहे. त्याच्यानंतर मुंजा, बालमुंजा, घोडमुंजा आणि पिपलमुंजा, मुंजा त्याच्यानंतर लिलीपूट आणि बीरा अशा पद्धतीच्या या मुंजामध्ये नावं दिलेली आहेत. तर तुम्ही आसाम या भागामध्ये जर गेले, तर मुंजा या शक्तीला बीरा म्हणून ओळखलं जातं. जर का तुम्ही कन्नड, तेलुगू ह्या भागामध्ये गेले, तर लिलीपूट म्हणून 2 असे एक छोटेसे बावल्याच्या स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये मुंजा उतरवला जातो आणि महाराष्ट्रामध्ये आपण त्याला मुंजा हा शब्द वापरतोच. तर पिपल मुंजा काय, मसन मुंजा काय, घोड मुंजा काय, बाल मुंजा काय आणि अ, जो आघोड मुंजा ज्याला घोड मुंजा आपण बोलतो, हा काय? याचा प्रकार काय? तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. आता बालमुंजा सगळ्यात पहिले आपण बालमुंजापासून सुरुवात करू. बालमुंजा म्हणजे काय? त्याचं काम काय आणि तो काम काय करतो? बालमुंजा जो राहतो, तो कमी वयात वारलेला एक बाळ राहतं. जसं 7-8 वर्षापासून जसं त्याला बोलायला येतं. तिथून ते 10-12 वर्षाच्या आतमध्ये जो काही बाळ वारलेला आहे, जो काही एक लेकरू वारलेलं आहे, त्याला बाळमुंजा म्हणलं जातं. बाळमुंजा लोकं, तांत्रिक लोकं, आघोर पंथातले लोकं किंवा तंत्रक्रिया करणारे जे लोक आहेत, बाळमुंजाला ताब्यात घेऊन एखाद्या लेडीजला परेशान करण्याचं काम किंवा एखाद्याला दुखणं लावण्याचं काम कारण की त्याला बाकीच्या गोष्टी काही कळत नाही. तर तो एखाद्याला परेशान करण्याचं काम हे बाळमुंजा मार्फत होतं. बाळ दिसणे, रडणे, ओरडणे, छातीवर दडपण येणे किंवा अनेक अशा काही घटना बाळमुंजाकडून घडत जातात. तर बाळमुंजाचा वापर फक्त आणि फक्त परेशान करण्याच्या कामासाठी गुदगुल्या करणं, रडणं, रडण्याचा आवाज एखाद्याला परेशान करणं, ह्या गोष्टीसाठी केला जातो. आता मुंजाचा विषयी तर आपण माहिती दिलेलीच आहे. आणखीन एक माहिती अशी आहे, आघोर पद्धतीमध्ये मुंजा हा सिद्ध एक वेगळ्या पद्धतीने पण केला जातो. तर त्याच्या अनेक प्रकार आहेत. तर एक प्रकार मी तुम्हाला सांगून देतो कशा पद्धतीने. आता मुंजा ज्या ठिकाणी दाबलेला आहे, ज्या ठिकाणी त्याची समाधी आहे, त्या ठिकाणी जाऊन विधिवत पद्धतीने त्याला आमंत्रण देऊन आणि दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी तुम्हाला साधनेला बसावं लागतं. साधनेला बसताना मुंजा जो पुरलेला राहतो, तर सर्वात प्रथम तर मी एक गोष्ट सांगतो, की व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा हेतू असा, कारण असं, की मी सांगतोय म्हणून तुम्ही या सगळ्या क्रिया करू नका. कारण की ह्या आपल्या समाजात वावरत असताना कुणाला अंधश्रद्धा पसरवणं नाहीये किंवा एखादी घटना तिथं घडून येऊ नये म्हणून तुम्ही गुरुच्या सानिध्यामध्ये कोणतीही गोष्ट करताना गुरूंना विचारल्याशिवाय करू नका. कारण की ह्या सगळ्या घटनांमुळं तुम्ही एखाद्या कोणच्या चौकीच्या मॅटरमध्ये किंवा दुसऱ्या घटनेमध्ये अडकू नये आणि कोणीही ह्या व्हिडिओला करताना लक्षपूर्वक ऐकायचंय. आपल्या इथं कोणताच हेतू नाही की लोकांपर्यंत अंधश्रद्धा पसरावी म्हणून. तर कारण की याची क्रिया जरा वेगळी आहे. आता मुंजा एका ठिकाणी पुरलेला आहे. तर करायचं काय? त्या ठिकाणी पुरलेला मुंजा हा तुम्हाला खोदावा लागतो. खोदल्याच्या नंतर त्या मुंजाला बाहेर काढावं लागतं. तर कोणी काजळीत पण बसवतं, कोणी दिव्यात बसवतं. तर त्याची पद्धत कशी आहे, विधी-विधान कसं आहे, जसं मला माहिती आहे त्या पद्धतीने मी सांगतो. काढल्याच्या नंतर त्याला विधी-विधानामध्ये जसं त्याचा दिवस होण्या अगोदर जर तो सापडला, तरी अतिउत्तम. जर त्याला एक 6-7 महिने झाले तरी चालतो. असं गरजेचं नसतं, की मुंजा हा 2च दिवसात वारलेला पाहिजे. पण जर लवकरचा असला, तर तो यायला पण उशीर नाही लावत. लगोलगच तो यायला तयार होतो.
आता तुम्हाला सांगतो मी मुंजा त्याच्यामधून काढल्याच्या नंतर त्याला आपल्याला शुद्ध गाईच्या दुधाने अंघोळ घालावी लागते. सर्वात प्रथम त्याला पाण्याने अंघोळ घालून, गुलाबजलने अंघोळ घालून ते पाणी पण पकडायचंय. काहीच त्याचं वेस्टेज जाऊ नये म्हणून ते सगळं पकडायचं. पाणी पण पकडायचं, ते दूध पण पकडायचं. दूध पकडल्याच्या नंतर त्याला अंघोळ घातलेलं परत त्याला नवीन कपडे घालावे लागतात पांढरे शुभ्र. कपडे घातल्याच्या नंतर मुंजा असा आपण शिदा पुरलेला असतो त्याला उलटा पुरायचा आहे तुम्हाला. वापस एकदा लक्षात घ्या. तुम्ही शिदा पुरलेला होता अगोदर. त्याला असा उलटा पुरायचा आहे. उलटा पुरल्याच्या नंतर करायचं काय? पद्धत कशी आणि तो येणार कसा आहे हे देखील मी तुम्हाला सांगतो. परत उलटा पुरल्याच्या नंतर तुम्ही त्याच्या समोरच्या बाजूला पण बसू शकता आणि त्याच्या कबरवर पण बसू शकता साधनेने. तर करायचं कसं आहे ते देखील सांगून देतो. ते दूध पकडलेलं आहे त्या दुधाला फोडून त्याची जी मलाई राहते, साई राहते, तिला जमा करायची. जमा केल्याच्या नंतर त्याचं तूप तयार करायचं. तूप तयार केल्याच्या नंतर त्याच्यात दूध वाढवू पण शकता. तूप हे जास्त प्रमाणात पाहिजे. 10, 11, 12, 15, 17, 18, 21 दिवसाच्या आतमध्ये तो मुंजा तिथं स्थित होऊन जातो. तर करायची पद्धत कशी आहे? एक मोठी वात आणि त्याने जे काढलेलं आपण तूप आहे हे जमा करून ठेवायचं एका बाटलीमध्ये आणि त्याच्या समाधीवर ताठपणे बसायचंय. ताठपणे बसल्याच्या नंतर पद्मासन घ्या. पद्मासन घेतल्याच्या नंतर तुम्हाला जे गुरुने शिकवलेले जे मंत्र आहेत मुंजाचे, त्या मंत्राचा तिथं वापर करायचा. वापर केल्यानंतर तुम्ही त्याच्या समाधीवर बसताना गुरूंची आज्ञेशिवाय बसू नका. वापस एकदा सांगणं माझं. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या जपाला तयार होणार आहे, त्याचं नाव, आईचं नाव, कुलदैवत याच्या शपथी घालाव्या लागतात. पिंपळाची शपथ घालावी लागते, लिंबाची शपथ घालावी लागते. अशी काही विधी-विधान आहे. त्या सगळ्या विधी-विधानापूर्वक तुम्ही बसून त्याच्या समाधीवर आणि मुंजाचा मंत्राचा जाप चालू केल्याच्या नंतर तुम्हाला मोठी गोष्ट करत नाही. अनेक पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं असाल. साऊथची मूव्ही आहे, मराठी मूव्ही आहे, हिंदी मूव्ही आहे. बऱ्याच मूव्ही मध्ये त्याचा प्रयोग केलेला दिसलेला आहे. तर बसल्याच्या नंतर त्याला शव साधना पण म्हणतात काही लोक. तर आपण शव साधना नाही करायची. त्याच्या समाधीवर बसायचं. तर समाधीवर बसल्याच्या नंतर तो मुंजा जसा तुम्ही त्याला आवाज देणार आहे, तो डायरेक्टच उठून तुमच्या समोर असा बसतो. तुम्ही असे बसलेत, तो असा उठून तुमच्या समोर बसतो मुंडी फिरवून. तर तेवढा गट्स आणि तेवढी ताकद तुमच्यात पाहिजे कारण की तुम्ही त्याच्या शरीरावर बसलात. वजन दिलंय तुम्ही त्याचं शरीर. वजन दिल्याच्या नंतर तो देखील कोपणार आहे. त्याला देखील ताण होणार आहे, की बाबा हा माझ्यावर बसून मलाच का उठवतो म्हणून तो उभा राहतो. तर ही एक आगोर पद्धत वेगळी आहे. त्याचे अंघोळ घातलेल्या ज्या दुधाने तूप निघतं, त्या तुपानी पण तो लवकरात लवकर येतो. हा मुंजाचा आघोर पद्धतीचा व्हिडिओ आहे. आता घोड मुंजा म्हणजे काय? घोड मुंजा कशाला बोलतात? आता एखाद्याचं लग्न झालंच नाही. 20-22 वर्ष झाले. तिथून 30 वर्षाचा जो कालावधी राहतो आणि त्याचं लग्नच घडलं नाही. त्याच्या काही इच्छा अपुऱ्या राहिल्या आणि तो त्या कालावधीमध्ये कोणत्यातरी कारणास्तव मेला. मेल्याच्या नंतर तो घोडमुंजा म्हणला जातो. तुम्ही जर कोकण साइडला जर गेले तर मुंजाला ब्रह्मराक्षस देखील बोलले जातं. ब्रह्मराक्षस हा मुंजाचाच एक प्रकार आहे. त्याच्यानंतर देव ऋषी देवास्की असा हा जो एक शब्द आहे त्या मुंजाला कोकण भागामध्ये. अशा बऱ्याच पद्धतीने मुंजाचे नाव आहे. तर पिपळ मुंजा म्हणजे काय? आता घोड मुंजाची माहिती तुम्हाला समजली. घोड मुंजा किती वयाचा असतो? घोड मुंजाला सिद्ध करू नये कारण की त्याची मागणी सर्वात प्रथम ही बाईच असते. तर घोड मुंजाला सिद्ध करायला कोणी बसू नका. सिद्ध जर करायचं असेल तर एखाद वेळेस तुम्ही मुंजा सिद्ध करा. मुंजा हा प्रॉपर किती वर्षापासून चालू होतो हे पण सांगतो. 15 ते 16 वर्षाच्या आतपासून तर तुम्हाला 22 वर्षाच्या आतपर्यंत जो मुलगा वारला त्याला आपण मुंजा म्हणतो. आता तुम्हाला सांगतो मी पिपल मुंजा म्हणजे काय? आता एखादं खूप जुनं असं पिंपळाचं झाड आहे आणि त्या झाडाखाली तुम्ही जर बसले 100, 150, 125, 200 वर्षापूर्वीचं जर झाड असलं, तर त्या झाडावर हमखास एखादा तरी मुंजा असतो. कारण की मुंजाचं जे राहण्याचं ठिकाण जे राहतं, आवडीचं ठिकाण हे पिंपळ 100% राहतं. तर तुम्ही तिथं साधनेला बसल्याच्या नंतर तुमच्या गुरुजींनी जे काही मंत्र दिले, जे काही विधी सांगितले, जे काही विधान सांगितलं, माझे विधी-विधान मी पहिल्याच याच्यात सांगून दिलेलं आहे. तशा पद्धतीने तुम्ही बसल्याच्या नंतर 21-41 दिवसाच्या आतमध्ये त्या पिंपळाची, पिंपळ मुंजाची जर साधना केली किंवा साधनेला बसले, तर नक्कीच तुम्हाला अशा काही घटना घडतील,
की तुम्हाला ते सांगता येणार नाही. पण जे निडर व्यक्ती आहे, ज्याला खरंच या गोष्टींचं भीती वाटत नाही किंवा गुरुच्या सानिध्यात एखाद्या माणसाने बसावं, गुरुच्या परमिशन शिवाय कोणीच बसवू नये. तर ही दुसरी पद्धत आहे पिपळ मुंजाची. तर तिसरी जी पद्धत आहे आपली मशान मुंजा. मशानात देखील पिंपळाचं एखादं छोटं मोठं झाड असतं आणि वापस एकदा मी सांगतो आवडीचं ठिकाण जे मुंजाचं असतं ते पिंपळाच्या झाडाखाली आहे. मी तुम्हाला 4 वेळेस सांगितलं. तर मशानमध्ये बसल्याच्या नंतर मसनाची जी विधिवत पद्धत आहे त्याच्यामध्ये अनेक शक्ती, अलौकिक शक्त्या तुम्हाला परेशान करण्याचा प्रयत्न देखील करतात. तर त्या साधनेला बसताना मशानमध्ये देखील बसताना काळजीपूर्वक बसायचे आणि परिपूर्ण जर ज्ञान असेल त्यानेच बसावा. कारण की इतर ठिकाणी बसणं हे तरी जरा सोपं आहे. पण मसनात बसल्याच्या नंतर ही क्रिया खूप आणि खूप अवघड होऊन जाते. तर पिपळ मुंजा आणि मसन मुंजा याची दोघांची पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. मुंजा कोणताही सिद्ध करायला बसताना पिंपळाची कलम तुम्हाला लागणारच आहे आणि जे साहित्य पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले ते साहित्य तर विधिवत पद्धतीने ही माझ्या पद्धतीची विद्या तुम्हाला सांगितलेली आहे. आता तुम्हाला सांगतो महत्वाचा विषय असा आहे बालमुंजा, घोडमुंजा त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो ब्रह्मराक्षस त्याचे नाव आहे ते सगळे पिंपळ मुंजा, मसन मुंजा या ही सगळी मुंजाची माहिती आहे. मुंजा हा कसा येणार, कशा पद्धतीचा आहे, काय आहे, त्याचा रूप कसं आहे, अकराळ-विक्राळ असू शकतं. सौम्य रूपात पण येतो आणि विचित्र रूपात पण येतो. तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल. तर हा जो मुंजाचा व्हिडिओ तुम्हाला जे तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. महत्त्वाचा विषय असा आहे ना, की याच्यामध्ये कोणचं अ, असत्य आहे. हे सगळ्या सत्य घटना आहेत. तुम्ही पिक्चरमध्ये देखील पाहू शकता काही. पण एवढंच आहे करताना सावधपणे कोणत्या गोष्टीला कोणत्या गोष्टीची मर्यादा ठेवून आणि आपल्याला सिद्धच करायचं म्हणून एखादा लेकरू मारू नका, जीव हत्या करू नका किंवा बळी देऊ नका. कारण की हे सर्व महत्त्वाचे विषय. नाहीतर आपल्याला तांत्रिक बनायचंय आणि एखाद्याचं लेकरू मारून टाकलं किंवा तंत्र साधना चालू केली, तर ह्या गोष्टीला तुम्ही बळी पडू नका. कोणी तुम्हाला सांगितलं, की हे लेकरू तू सांभाळ, याला मोठं कर आणि त्याला मारून टाक आणि मग तो मुंजा होणार आहे, तुझ्याकडे येणार आहे, तू खूप धनवान बनशील. तर या गोष्टी तुम्ही करू नका. कारण की काय आहे माहिती का? ह्या गोष्टी करायला जाणार ना, तर तुम्हाला ह्या गोष्टीला लय मोठा फटका बसू शकतो किंवा एखाद्या कारणाने एखाद्या वेळेस तुम्ही अटक देखील होऊ शकता. हे आपल्या परिवाराच्या म्हणजे म्हणजे हे जे निसर्ग आहे याच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी आहेत. तर याला करताना सावधपणे आणि एकनिष्ठेने आणि चांगल्या हेतूने जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कराल, तरच तुम्हाला ह्या गोष्टीचा मार्ग भेटेल. तर आता महत्त्वाचा विषय असा आहे मित्रांनो, बऱ्याच लोकांना आवड असते हे शिकण्याची, समजण्याची. तर ज्यांना कोणालाही नक्कीच अशा काही घटना तुम्हाला खरंच करायच्यात, शिकायच्यात किंवा याची आवड आहे, तर तुम्ही माझ्या दरबाराला पवईमध्ये, मुंबईमध्ये छोटासा आपला दरबार आहे. या दरबाराला नक्कीच भेट द्या. भेट दिल्याच्या नंतर तुम्हाला आणखी काही गोष्टी याच्यावरती आणखी काही विषय आणि याची आणखी काही माहिती तुम्हाला नक्कीच इथून भेटून जाईल. तर मी किरण महाराज पवई इथून तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रेम दिल्याबद्दल मी तुमचं खूप खूप धन्यवाद देतो. सर्वांचं नाद भक्तांचा धन्यवाद देतो. माझ्या व्हिडिओला आणखी असं पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. दुसऱ्या कोणत्या काही गोष्टी असतील तुमच्या मनामध्ये त्या देखील कमेंटमध्ये सांगा. आपण त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आदेश गुरुजी को आदेश, मेरे नाथ भक्त को आदेश, सभी को आदेश. अलख निरंजन. आगे आगे गोरख जागे. काका खाडखोड करा ना, करू नका ना. आवाज येतो इथं. तुम्हाला म्हणलं मी खाडखोड करू नका. 2 मिनिटं शांत बसा. ते एवढ्या एवढ्याशा गोष्टीमुळे ते आवाज रिमूव्ह करावा लागतो.